बुलेटिनची सुरुवात आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या राजकीय बातमीने करतोय। बातमी एका भेटीच्या संदर्भातली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात एक महत्त्वाची भेट झाली। तब्बल 1 तास ही भेट सुरू होती। बावनकुळेंच्या बंगल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली आहे। त्यामुळे आता जयंत पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर तर नाही ना अशा चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय। मंत्रालयामध्ये होणारी भेट ऐनवेळी शासकीय निवासस्थानी झाली। काल रात्री 8 वाजता भेट झाल्याची माहिती आता जयंत पाटलांनी दिलेली आहे। त्यामुळे आता बावनकुळेंच्या आणि जयंत पाटलांच्या भेटीमध्ये नेमकं कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि काय ठरलं या संदर्भातली चर्चा आता सुरू झालेली आहे। मात्र या भेटीची सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगते आहे। राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये तब्बल 1 तास चर्चा झालेली आहे। राष्ट्रवादीच्या नेत्या विद्याताई चव्हाण आपल्याशी जोडल्या जात आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। विद्याताई, स्वागत आहे तुमचं। ही भेट झाली आणि या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे भेटले, तब्बल 1 तास भेट होती। मात्र राजकीय वर्तुळात अनेक चर्चा देखील आता ताई सुरू झालेल्या आहेत। काय प्रतिक्रिया असेल? नाही, राजकारणात असे एकमेकांना विरोधी पक्षातले लोक सुद्धा भेटत असतात। त्याच्यात मला तरी काही आश्चर्य किंवा नवल वाटत नाहीये। आणि काय बोलले, त्यांची भेट कुठल्या विषयावर चर्चा झाली हे त्या दोघांपैकी कोणीतरी एक सांगू शकेल, मी कसं सांगणार। मात्र ताई, मध्यंतरी बातम्या देखील अशा समोर आलेल्या होत्या, जयंत पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत आणि आता पुन्हा तशा चर्चा सुरू होत आहेत। नाही, अनेक वर्षापासून आम्ही ऐकतोय की जयंत पाटील इकडे जाणार, तिकडे जाणार, भाजपत जाणार, परंतु या चर्चा सगळ्या जयंत पाटील साहेबांनी खोट्या ठरवल्या आहेत। त्यामुळे आता जयंत पाटील साहेब बावनकुळे साहेबांना भेटले आणि मग ते आता भाजपमध्ये जाणार, अशा प्रकारचा त्यातनं अर्थ काढणं हे पूर्णपणे चुकीचं आहे। आणि मला असं वाटतं जयंत पाटील साहेब राष्ट्रवादीमध्ये आहेत आणि ते राष्ट्रवादीमध्येच राहतील, त्याच्याबद्दल आम्हाला कोणाला काही शंका घेण्याचं कारण वाटत नाही। अगदी विद्याताई, धन्यवाद। तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया या भेटीच्या संदर्भातली पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। मात्र महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये ही महत्त्वाची भेट झालेली आहे। त्यानंतर अनेक चर्चा आता सुरू होत आहेत। बावनकुळे हे राज्याचे महसूल मंत्री आहेत आणि महसूल मंत्रीचं काम ग्रामीण भागात फार असतं। जयंतराव हे एक जबाबदार नेते आहे, एका प्रमुख पक्षाचे अध्यक्ष आहेत राज्याचे। विधिमंडळात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत। महाराष्ट्र सरकारच्या एखाद्या मंत्र्याला जर कोणी भेटत असेल तर त्यात वावं काय आहे मला माहिती नाही। राजकीय ज्याचा त्याचा विषय स्वतंत्र असेल, कोणी काय भेटू नये अशातला काही भाग नाही। जर बावनकुळे आणि जयंत पाटील जर भेटले असतील तर मला असं वाटतं त्याची पार काही एक, जयंत पाटील एक ज्येष्ठ नेते आहेत, बावनकुळे साहेब पण भारतीय जनताचे अध्यक्ष प्रदेशाचे, एकमेकांच्या भेटी होणं याला लगेच राजकीय अर्थ देणं चुकीचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।